नमस्कार मित्रांनो, PYQ प्रश्न डेली रेकॉर्डेड व्हिडिओ पडणार मित्रांनो, महत्त्वाचा विषय असा आहे, कमी टाइम जास्त प्रश्न सॉल्व। वळूया आपल्या प्रश्नाकडे मित्रांनो। पुढीलपैकी अव्यय साधित विशेषणाचे योग्य उदाहरण ओळखा। काय म्हणतंय? अव्यय साधित विशेषणाचं योग्य उदाहरण ओळखा म्हणते। बोलकी बाहुली, पुढची गल्ली, कापड दुकान, माझे पुस्तक। मित्रांनो लक्षात ठेवायचंय, ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, पुढची गल्ली। उदाहरणार्थ मी मला म्हणलं ती पुढे जाते, ती पुढे जाते। मित्रांनो जाते क्रियापद आहे, जा मूळ धातू आहे, आणि याला जर आपण प्रश्न विचारला मित्रांनो कोठे जाते, तर उत्तर येतंय पुढे, आणि कोठेचं उत्तर असते क्रियाविशेषण। काय असतंय? क्रियाविशेषण। आणि या क्रियाविशेषणापासून काय बनलंय? विशेषण। म्हणून याला अव्यय साधित क्रियाविशेषण म्हणतात, कारण क्रियाविशेषण मुळात अव्यय आहे। कोण येते? अव्यय। ठीक आहे, मग अव्ययापासून क्रियाविशेषण, अव्ययापासून विशेषण बनलंय म्हणून अव्यय साधित क्रियाविशेषण। मित्रांनो पुढची गल्ली, याच्यामध्ये जर आपण पाहिलं, गल्ली हे नाम आहे। कशी आहे गल्ली? पुढची, म्हणजे पुढची या शब्दानं गल्ली या नामाबद्दल माहिती दिली म्हणून विशेषण आहे, आणि हे विशेषण क्रियाविशेषणापासून बनलंय म्हणून याला अव्यय साधित क्रियाविशेषण म्हणतात। अव्यय साधित विशेषण असं विशेषण आहे जे अव्ययापासून बनलंय। मुळात क्रियाविशेषणापासून बनलंय, पण क्रियाविशेषण अव्यय आहेत, आणि मग अव्ययापासून बनलंय म्हणून अव्यय साधित क्रियाविशेषण। ऑप्शन नंबर बी। त्याला भूतांची भीती वाटायची, काळ ओळखा। त्याला भूतांची भीती वाटायची, काय ओळखायचं आहे? काळ ओळखायचा आहे। मित्रांनो पूर्ण भूतकाळ, साधा भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ, रीती भूतकाळ। मित्रांनो ऑप्शन नंबर डी बरोबर आहे, रीती भूतकाळ। इकडे बघा, आपण एखाद्या बोलता बोलता म्हणून जातो बघा, त्याला भूताची भीती वाटायची म्हणजे भूतकाळामध्ये, आणि ती पण सातत्यानं। मग सातत्यानं एखादी गोष्ट होणार असेल त्याला रीती म्हणतात, आणि ती बी रीती कशातली आहे? भूतकाळातली, म्हणून रीती भूतकाळ। तो काम करीत आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा। संयुक्त क्रियापद, प्रयोजक क्रियापद, शक्य क्रियापद, उभयविध क्रियापद। ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, संयुक्त क्रियापद। तो काम करीत आहे, संयुक्त क्रियापद म्हणलं की असे दोघं यावं लागतील। ठीक आहे, म्हणून करीत आहे या दोघांमधून जर एकच क्रिया घडत असेल त्याला संयुक्त क्रियापद म्हणतात, म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, संयुक्त क्रियापद। ऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा। ऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखायचा आहे। तुलनावाचक आहे, विरोधवाचक आहे, विनिमयवाचक आहे, का कैवल्यवाचक आहे? मित्रांनो विनिमयवाचक आहे। विनिमयचा अर्थ आहे देवाणघेवाण। आपण म्हणतो बघा, हे याच्या ऐवजी तुम्ही मला काय देणार, म्हणजे देवाणघेवाण व्हायली, म्हणून ऐवजी हे शब्दयोगी अव्ययाचा प्रकार कोणता आहे? विनिमयवाचक। ऑप्शन नंबर सी। पोलिसांनी चोरास पकडले, वाक्याचा प्रयोग ओळखा। काय ओळखायचा आहे? प्रयोग ओळखायचा आहे। अकर्मक व्हावे, सकर्मक व्हावे, कर्तरी, कर्मणी। ओळखून पाहू आपण। पकडले क्रियापद, पकड मूळ धातू, पकडणारे कोण? पोलिसांनी। वाक्याचा कर्ता आहेत मित्रांनो, कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही। कोणाला पकडले? चोरास। मग चोरास हे वाक्याचं कर्म आहे मित्रांनो, कर्मालाही प्रत्यय आहे, कर्मणी प्रयोग होणार नाही। झाला भावे प्रयोग, आणि अशा भावे प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्म आहे म्हणून झाला सकर्मक भावे प्रयोग। इकडे बघा, कर्त्याला प्रत्यय, कर्तरी नाही, कर्माला प्रत्यय, कर्मणी नाही, झाला भावे, अशा भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आहे म्हणून झाला सकर्मक भावे। ऑप्शन नंबर बी। पुढील शब्दाचा समास सांगा। दररोज आणि जितबी, दर हा उपसर्ग लागतंय मित्रांनो, तिथं अव्ययभाव समास असते। उपसर्ग शब्दाच्या अगोदर लागतात, दर उपसर्ग बघायचा आणि अव्ययभाव समास सांगून टाकायचा आहे। गृह, त्याचबरोबर हस्त, शीर्ष हे शब्द कोणत्या प्रकारचे आहेत? तर ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, तत्सम शब्द आहेत मित्रांनो ते।
दुआब या शब्दाशी संबंधित शब्दसमूह ओळखा. दुआब या शब्दाशी संबंधित शब्दसमूह ओळखा. तर मित्रांनो, दोन व्यक्तीमधील रुबाय होणार नाही, दोन व्यक्तीमधील हेवे देवे होणार नाही, दोन नद्यामधील जागा, ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. ठीक आहे. पुढील म्हणीचा अर्थ ओळखा. विशी विद्या तिशी धन. ठीक आहे. तर मित्रांनो, योग्य वेळेत योग्य काम करणे, ऑप्शन नंबर एकच बरोबर आहे. ठीक आहे. ये. कच्छप्पी लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. कच्छप्पी लागणे. ठीक आहे. मित्रांनो, व्यर्थ समजूत काढणे होणार नाही, तहान लागणे होणार नाही, एखाद्याच्या नादी लागणे, ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. भुंगा या समानार्थी शब्दाचा अर्थ सांगा. भुंगा या समानार्थी शब्दाचा अर्थ सांगायचा आहे. भानू होणार नाही, समीरन होणार नाही, मृगेंद्र होणार नाही, मिलिंद, ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. खाली दिलेल्या म्हणीतील गाळलेल्या शब्द भरा. कुडी तशी. खुडी होणार नाही, जोडी होणार नाही, पुडी, ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. पावसात भिजण्याचा विलक्षण आनंद असतो या वाक्याचा प्रकार ओळखा. खास प्रश्न आहे मित्रांनो. बघा, ऑप्शन नंबर एकच बरोबर आहे. केवळ वाक्य. एक क्रियापद बरोबर केवळ वाक्य. विषय संपला. खाली काय बघायचं बी नाही. तळे या शब्दाचे अनेक वचन कोणते? एक तळे, अनेक तळी, ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. विवाहात या शब्दाची विभक्ती ओळखा. विवाहात म्हणजे इथं त आहे, म्हणजेच ऑप्शन सप्तमी असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? सप्तमी. ऑप्शन नंबर ये बरोबर आहे. सप्तमी. तची विभक्ती काय असते? सप्तमी. कणिक तिमणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. कणिक तिमणे. ठीक आहे. भरपूर मार देणे, विषय संपला, ऑप्शन नंबर ये. सदावर्त या शब्दाचा अर्थ काय? सदावर्त या शब्दाचा अर्थ खेड्यातील धर्मशाळा होणार नाही, तीर्थक्षेत्रातील भोजनालय होणार नाही, धर्मार्थ मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण, ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. अग्रज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अग्रजच्या विरुद्धार्थी शब्द ओळखायचा मित्रांनो. शांत, अनुज, ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. अनुज. ठीक आहे मित्रांनो, 20 प्रश्न एकदम व्यवस्थित झालेत. ठीक आहे. रेकॉर्डेड व्हिडिओ, PYQ प्रश्न मित्रांनो, डेली रेकॉर्डेड व्हिडिओ पडणार. खूप यावरती अभ्यास आहे, म्हणून प्रत्येक प्रश्नपत्रिका चेक केलेली असते. त्यामध्ये कोण्या लेवलचे प्रश्न आहेत किंवा पोलीस भरतीचे प्रश्न, लिपिक असतील, तलाठी असतील, कशाला कोणते प्रश्न कामा येतात, खूप अभ्यासाने या गोष्टी आहेत. म्हणून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. बेल आयकॉनवरती क्लिक करा मित्रांनो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.